तर मित्रांनो, मी उमेश जाधव पुन्हा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे। तर मित्रांनो, आता डॉक्टर बामू युनिव्हर्सिटीकडून अत्यंत महत्त्वाचे अपडेट आलेले सर्व विद्यार्थ्यांसाठी खूप इम्पॉर्टंट अपडेट आहे, जे की आता सर्व विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचे ठरणार आहे। म्हणजे ज्या ठिकाणी डॉक्टर बामू युनिव्हर्सिटीने विद्यार्थ्यांसाठी एक बामू स्टुडंट नावाचं एक ॲप्लिकेशन तयार केलेलं आहे, ज्यामध्ये विद्यार्थ्यांना या ठिकाणी त्यांचा रिझल्ट बघता येणार आहे। त्यासोबतच एक्झाम फॉर्मचा असेल, हॉल तिकीट असेल किंवा टाइम टेबल आहे, हे सगळ्या गोष्टी त्याच्या स्टुडंट लॉगिनला जे आहे तर ते उपलब्ध करून दिले जाणार आहे। तर ॲप्स कोणते आहे, कुठून डाउनलोड करायचे आहे आणि कोणकोणती माहिती त्यामध्ये दिलेली आहे, किंवा तुम्हाला जो ऑक्टोबर-नोव्हेंबर 2024चा रिझल्ट बघायचा आहे तर तो कुठून बघायचा आहे, त्या ॲप्समध्ये कशा पद्धतीने ते जनरेट होणार आहे, याची सविस्तर माहिती स्टेप बाय स्टेप आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। त्यापूर्वी चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून सोबतच घंटेच्या बटन प्रेस करून ठेवा, जेणेकरून आपल्याला डॉक्टर बामू युनिव्हर्सिटीच्या सर्व अपडेट्स वेळोवेळी मिळत राहील। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, या ठिकाणी सर्वात अगोदर तुम्हाला ॲप्स डाउनलोड करण्यासाठी प्ले स्टोअरमध्ये जायचं आहे। प्ले स्टोअरमध्ये सिंपल या ठिकाणी तुम्ही सर्च करू शकता, बामू स्टुडंट ॲप म्हणून तुम्ही या ठिकाणी सर्च करा, ते ॲप्स तुमच्या समोर या ठिकाणी येऊन जाईल। अशा पद्धतीचे जे ॲप्स आहे तर ते या ठिकाणी सर्च करून घ्यायचं आहे। सर्च केल्यानंतर बघा अशा पद्धतीनं बामू स्टुडंट DU हे ॲप्लिकेशन तुमच्या समोर येईल, त्याला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे। इन्स्टॉल केल्यानंतर जे आहेत तुमच्या समोर काही ऑप्शन येतील, ते फक्त सविस्तर बघा, स्टेप बाय स्टेप तुम्हाला मी पूर्ण या ठिकाणी सांगणार आहे, कशा पद्धतीने लॉगिन वगैरे करायचं आहे, कसा तुमचा रिझल्ट बघायचा आहे। अशा पद्धतीने या ठिकाणी डाउनलोड झाल्यानंतर ओपन ऑप्शन येईल, ओपनवरती क्लिक करा। या ठिकाणी नोटिफिकेशन वगैरे ते अलॉक करून घ्या, म्हणजे जेणेकरून तुम्हाला युनिव्हर्सिटीचं काही अपडेट वगैरे जे येईल त्याचं नोटिफिकेशनसुद्धा तुम्हाला मिळत जाईल, म्हणून नोटिफिकेशन वगैरे अलो करून घ्या। अशा पद्धतीचे इंटरफेस तुम्हाला युनिव्हर्सिटीचं दिसणार आहे। त्यानंतर लगेचच तुमच्यासमोर काही या ठिकाणी ऑप्शन्स दिले असतील, एक गेस्ट स्टुडंट म्हणून आहे आणि एक स्टुडंट लॉगिन आहे। तुम्हाला पहिल्या ऑप्शनवरती क्लिक करायचं नाही आहे, दुसरा जो स्टुडंट लॉगिन आहे त्यावरती सिंपल या ठिकाणी क्लिक करून घ्यायचं आहे। क्लिक केल्यानंतर इथं लॉगिनचा ऑप्शन येणार आहे तुमच्यासमोर। या ठिकाणी तुम्हाला विद्यार्थ्याचं स्वतःचं PRN नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे, जो की तुमच्या हॉल तिकीटवर वगैरे असतो, किंवा तुम्ही एक्झाम फॉर्म वगैरे भरला असेल त्याच्यावरती सुद्धा असतो। आणि तुमच्याकडे PRN वगैरे नसेल तर तुमच्या महाविद्यालयाचा संपर्क करून PRN नंबर घेऊन टाकायचा आहे, आणि खाली इथं तुमचा डेट ऑफ बर्थ ॲज इट इज जसा आहे तसा टाकायचा आहे, आणि स्टुडंट लॉगिन या ठिकाणी क्लिक करायचं आहे। PRN नंबर आणि या ठिकाणी डेट ऑफ बर्थ टाकल्यानंतर लॉगिन केल्यानंतर अशा पद्धतीचं इंटरफेस तुमच्या समोर या ठिकाणी येणार आहे। यामध्ये तुम्ही आता बघू शकता जे ऑप्शन आहे, तुम्हाला एक एक मी डिटेलमध्ये सांगतो, ठीक आहे, एक्सप्लेन करून दाखवतो। इथं सगळ्यात पहिले ॲडमिशनचं वगैरे माहिती राहणार आहे, त्यानंतर लर्निंग असिस्टन्स आहे, त्यानंतर एक्झाम फॉर्म सबमिशन, म्हणजे कदाचित तुम्हाला पुढे आता याच्यानंतर एक्झाम फॉर्मसुद्धा यावरून भरता येईल असं या ठिकाणी दाखवत आहे। त्यानंतर रिव्होल्युशन फोटोकॉपी आन्सर बुक तुम्ही मागू शकता, पेपर झाल्यानंतर तुम्हाला जर रिचेकिंगसाठी टाकायचं असेल तर त्यासाठी सुद्धा तुम्ही इथून अप्लाय करू शकता। त्याच्यानंतर एक्झामचं जे टाइम टेबल वगैरे आहे ते सुद्धा या ठिकाणी अवेलेबल करून दिले जाणार आहे। त्यानंतर तुमचं जे मार्कशीट आहे, तुम्हाला जर समजा आता निकाल बघायचा आहे तर हे मार्कशीटवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। मार्कशीटवरती क्लिक केल्यानंतर बघा अशा पद्धतीने एक इंटरफेस तुमच्या समोर येणार आहे, यावरती तुम्ही कोणती क्लिक करू शकता। मी आता मार्कशीटवरती क्लिक करतो। मार्कशीटवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर तुमचं मार्कशीट या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकता संपूर्ण या ठिकाणी जे आहेत किती पर्सेंटेज वगैरे आहे, टोटल मार्क किती आहे, पर्सेंटेज किती आहे, आणि SGPA किती आहे, त्या पद्धतीने EGPA किती आहे, सर्व डिटेल या ठिकाणी तुमचा रिझल्ट या ठिकाणी शो होणार आहे सब्जेक्टनुसार। म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला आता ॲप्समध्ये खूप चांगल्या सुविधा या ठिकाणी भेटणार आहे। सो आय होप की संपूर्ण माहिती तुम्हाला कळाली असेल। आता हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे, म्हणून आपल्या मित्रपरिवारामध्ये सर्वांना शेअर करा, जेणेकरून सर्वांपर्यंतही अपडेट पोहोचेल आणि सर्वांना आपला निकाल या ठिकाणी बघता येईल। चला मग भेटू आपण अशाच अपडेटसोबत नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।